नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे इझी फूड रेसिपीज मराठी चॅनेलमध्ये। आज आपण मक्याच्या दाण्यापासून मस्त असे हेल्दी कटलेट किंवा टिक्की कशी बनवायची ते पाहणार आहोत। त्यासाठी येथे मी मक्याचे एक मोठी वाटी दाणे काढून घेतले आहेत। एक मध्यम आकाराचा कांदा तसेच एक शिमला मिरची बारीक चिरून घेतली आहे आणि एक बटाटा उकडून घेतलेला आहे। आता मक्याचे दाणे कच्चेच मिक्सरच्या भांड्यामधून जाडसर वाटून घ्यायचे आहेत। यामध्ये पाणी अजिबात वापरायचे नाही। मक्याचे दाणे जाडसर वाटून झालेले आहेत। आता यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद तसेच कांदा लसूण मसाला 2 चमचे तसेच 1 चमचा लाल तिखट घालून घेतले आहे। 1 चमचा धने पावडर तसेच जिरे पावडर घालून घ्यायचे आहे। आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा तसेच बारीक चिरलेली ढोबळी मिरची घालून घेतली आहे। उकडून घेतलेला बटाटा हाताने अशा प्रकारे कुस्करून घालायचा आहे। 1 छोटा चमचा आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे। तसेच चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे। आता यामध्ये टोस्टचा चुरा घालून घेत आहे। येथे तुम्ही ब्रेड क्रम्ब सुद्धा वापरू शकता। या मिश्रणाला पाणी सुटत असल्यामुळे लागेल तसा टोस्टचा चुरा घालून घेत आहे। आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे। मिश्रण थोडे ओलसर वाटत आहे, त्यामुळे यामध्ये थोडा अजून टोस्टचा चुरा घालून घेतला आहे। हे मिश्रण एकत्र केल्यानंतर जास्त वेळ ठेवायचे नाही, लगेच याचे कटलेट करून घ्यायचे आहेत। थोडे थोडे मिश्रण हातावर घेऊन अशा प्रकारे आपल्याला हव्या त्या आकाराचे कटलेट बनवून घ्यायचे आहेत। आता हे कटलेट तयार झाल्यानंतर पुन्हा टोस्टच्या चुऱ्यामध्ये अशा प्रकारे घोळवून घ्यायचे आहे। गॅसवर तवा तापत ठेवलेला आहे। आता यामध्ये आपण हे कटलेट शॅलो फ्राय करून घेणार आहोत। तुम्हाला हवे असल्यास हे कटलेट तुम्ही तळून सुद्धा घेऊ शकता। अशाच प्रकारे सर्व कटलेट आपण करून घेणार आहोत। सर्व कटलेट शॅलो फ्राय करण्यासाठी तव्यावर ठेवून घ्यायचे आहेत। लागेल तसे थोडे थोडे तेल टाकून कटलेट फ्राय करून घ्यायचे आहेत। दोन्ही बाजूंनी उलटसुलट करून क्रिस्पी होईपर्यंत कटलेट छानपैकी फ्राय करायचे आहेत। कटलेटला मस्त असा रंग आलेला आहे। मक्याच्या दाण्यांपासून मस्त अशी हेल्दी रेसिपी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।